तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एखादा थिटा दिलेला असेल आणि सपोज मला साइन थिटा, कॉस थिटा किंवा टॅन थिटा कॅल्क्युलेट करायचं असेल तर लॉग टेबलवरनं तो कसा कॅल्क्युलेट करतात हे शिकून घेतलं. या व्हिडिओमध्ये सपोज मला एखादी व्हॅल्यू दिलेली आहे जी कुठल्या तरी अँगलची आहे. फॉर एक्झाम्पल साइन थिटाची सर्टन व्हॅल्यू दिलेली आहे, कॉस थिटाची दिली आहे किंवा टॅन थिटाची दिली आहे आणि मला तो अँगल एक्झॅक्टली काय आहे हे माहीत नाही. उदाहरणार्थ मी म्हटलं की साइन थिटा इज इक्वल टू 0.3161. आता साइन थिटा इज इक्वल टू 0.3161 आहे, पण 0.3161 ही नेमकं कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे साईनच्या. अशा वेळेस जर हा अँगल शोधायचा असेल आणि नुसतं साईनबाबतच नाही तर कॉस आणि टॅनसाठी सुद्धा, तर अननोन अँगल जर फाइंड करायचा असेल दिलेल्या व्हॅल्यूवरून तर तो कसा फाइंड करायचा हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत. ठीक आहे, सो चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण साइन आणि टॅनच्या अँगलबद्दल बोलू आणि शेवटी मग कॉसचे काही अँगल्स डिस्कस करू. सपोज मला देऊन ठेवलेलं आहे रे साइन ऑफ सम थिटा इज इक्वल टू 0.3161. ओके, आणि मला आता इथे काय शोधायचं आहे, या थिटाची व्हॅल्यू शोधायची आहे. मग कसं काढणार, तर सपोज या थिटाला मी इथेच ठेवलं आणि साईनला जर लेफ्ट हँड साईड करून राईट हँड साईडला शिफ्ट करायचं ठरवलं तर काय होऊन जाणार, थिटा इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 0.3161. ओके, ठीक आहे इथपर्यंत. आता याच्यानंतर काय करायचं, लॉग टेबलमध्ये जाऊ आणि ही व्हॅल्यू आहे का ते शोधून बघू. चला, तर आता मी आलेलो आहे नॅचरल सायन्समध्ये. नॅचरल साईनमध्ये मला कोणती व्हॅल्यू शोधायची आहे, 0.3161. तर बघा बरं कुठे सापडते का, इथे बघा स्टार्ट झाला आहे 0.00 पासून, मग 0.0872, पुढे 0.1736 वगैरे आहे. मला इंटरेस्ट आहे 0.3161 शोधण्यात. इथे बघा 0.3107 दिसतो आहे, 0.3123 आहे, 3140 आहे, 3156 आहे आणि त्याच्यानंतर काय रे 3173. आता दोन व्हॅल्यू आहेत बघा, 3156 ही 3161 पेक्षा छोटी व्हॅल्यू आहे आणि 3173 ही व्हॅल्यू 3161 पेक्षा मोठी आहे. अशी जर वेळ आली की दोन व्हॅल्यू सापडत आहे, एक छोटी एक मोठी, तर आपण सरळ सरळ काय करायचं, छोट्या व्हॅल्यूला कन्सिडर करायचं. तर मी इथे मार्क करून घेतो आहे, छोटी व्हॅल्यू आहे माझ्याकडे 3156. ओके, आता बघा ही जी व्हॅल्यू आहे ही किती डिग्री आणि किती मिनिटमध्ये तुम्हाला सापडते आहे. तर मी जर ही व्हॅल्यू बघितली तर मला 18 डिग्री आणि 0.4 डिग्री और 24 मिनिट्समध्ये सापडत आहे. तर चला मी हे लिहून घेतो, 0.3156. सो दिस इज 0.3156. किती डिग्री किती मिनिटमध्ये, 18 डिग्री अँड 24 मिनिट्स. येस, 18 डिग्री अँड 24 मिनिट्समध्ये ही व्हॅल्यू मला सापडत आहे. आता बघा शोधायचं काय होतं, मला शोधायचं होतं 3161 आणि सापडलं काय 3156. आता या 61 आणि 56मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 5चा डिफरन्स आहे, बरोबर आहे. मग काय करणार मी, या टेबलमध्ये जिथे 18 डिग्री सापडलं होतं किंवा 3156 व्हॅल्यू होती ती पुढे पुढे जाईल आणि 5चा मीन डिफरन्स कुठे आढळतो आहे का याच्यात तो बघेल. आता बघा इथे मला 3 दिसतो आहे, 6 दिसतो आहे, 8 दिसतो आहे, 11, 14 आहे, 5 नाही आहे. तर 5च्या सगळ्यात जवळ जाणारी कोणती व्हॅल्यू अवेलेबल आहे, इथे ही 6 व्हॅल्यू अवेलेबल आहे, बरोबर आहे. तर मग मी काय करणार, या 6 व्हॅल्यूला सिलेक्ट करणार आणि ती कोणत्या मिनिटच्या अंडर आहे ते बघणार. जर तुम्ही इकडे लक्ष दिलं तर 2 मिनिटच्या अंडर, बघा दिसतंय का तुम्हाला, 5 मिन डिफरन्स सापडत नव्हता पण 6 सापडला आहे विच इज क्लोज टू 5 आणि 6 मिन डिफरन्स हा सापडतो आहे 2 मिनिट्सच्या अंडर. म्हणून मी काय करणार, 2 मिनिट्स हे ॲड करून घेणार. ओके, लक्षात ठेवा साईनचं इन्व्हर्स फाइंड करते वेळेस किंवा टॅनचं इन्व्हर्स फाइंड करते वेळी मीन डिफरन्स हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. मात्र जेव्हा आपण कॉसचं इन्व्हर्स फाइंड करू त्यावेळेस मीन डिफरन्स हा मायनस करून घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. चला आपण याला सॉल्व करून घेतलं तर आन्सर येत आहे 18 डिग्री अँड 26 मिनिट्स. ओके, चला अशाच पद्धतीने आपण दुसरं एक प्रॉब्लेम बघूया. सपोज मला दिलेला आहे साइन थिटा इज इक्वल टू 0.6088. ठीक आहे, मी कुठली तरी एक रँडम व्हॅल्यू घेतो आहे 0.6088. आता या व्हॅल्यूला
मला शोधायचं आहे की तो कोणता थिटा आहे साईनचा की ज्याची ही व्हॅल्यू आहे 0.6088. चला जाऊया आपण आपल्या लॉग टेबलमध्ये. लॉग टेबलमध्ये 0.6088 बघा बरं कुठे सापडत आहे. 6018, 6032, 6060, 6074. अच्छा 6088 ही व्हॅल्यू मला डायरेक्टली अवेलेबल आहे असं दिसतंय. मग मी काय करतोय 6088ला मार्क करून घेतलं. किती डिग्री किती मिनिटमध्ये येतोय तो 37 डिग्री आणि तो सापडतोय मला बघा 30 मिनिट्स और आपण म्हणूया 0.5 डिग्री. दिसतंय का तुम्हाला बघा बरं. ठीक आहे. सो 37 डिग्री अँड 30 मिनिट्स और 0.5 डिग्रीमध्ये 6088 सापडत आहे. मग मी हे लिहून घेतो आहे. सो 37 डिग्री अँड 30 मिनिट्स और तुम्ही लिहू शकता 37.5 डिग्री. का बरं 0.5? कारण 0.5च्या अंडर पण ती व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. ठीक आहे. चला आता आपण नेक्स्ट व्हॅल्यू फाइंड करूया. आता मी नेक्स्ट व्हॅल्यू घेतोय बघा. साइन थिटा इज इक्वल टू 0.9692. ओके. आता मला माहीत नाही की 9692 0.9692 हे साईनच्या कोणत्या थिटाची व्हॅल्यू आहे. सो इथे लिहून घेणार आहे थिटा इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 0.9692. ओके. आता काय करूया या व्हॅल्यूला फाइंड करू. बघा बरं लॉग टेबलमध्ये आलो आहे मी नॅचरल सायन्समध्ये. ठीक आहे. तर नॅचरल सायन्समध्ये बघा कुठे दिसतंय का 0.9692 कुठे आहे बघा 96 हे इथे दिसते मला. ही 96ची रो सापडते. वरही आहे 9692 96. यस एक आहे 9690 आणि दुसरा आहे 9694. मला शोधायचं आहे 9692. तर 9692 जर बघितलं तर हे इथं सापडत नाही. पण त्याच्यापेक्षा छोटी व्हॅल्यू आहे माझ्याकडे. कुठली आहे रे 9690. तर मी 9690ला मार्क केलं. किती डिग्री किती मिनिटमध्ये आहे 75 डिग्री अँड 42 मिनिट्स. सो बघा लिहून घेतोय मी 75 डिग्री अँड 42 मिनिट्सच्या अंडर काय व्हॅल्यू मिळाली होती मला 9690. ठीक आहे. आता 9692 आणि 9690 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 2चा डिफरन्स आहे. तर चला त्याच रोमध्ये 75 डिग्रीच्या रोमध्ये आपण पुढे जाऊया. बघा 2चा मेन डिफरन्स दिसतोय का. हा इथे दिसतोय. हा जो 2चा मेन डिफरन्स आहे तो किती मिनिटच्या अंडर आहे 3 मिनिट्सच्या अंडर आहे. बघा दिसले का 3 मिनिट्सच्या अंडर है ना. सो तो 3 मिनिट्सच्या अंडर आहे म्हणून मी 3 मिनिट्स काय करून घेणार ॲड करून घेणार. सो इथे 3 मिनिट्स जर मी ॲड केले सो माझा अँगल होईल 75 डिग्री अँड 45 मिनिट्स. क्लिअर आहे. साइन आणि टॅनमध्ये मीन डिफरन्स ॲड करायचा असतो. आता सपोज तुम्हाला 75 डिग्री 45 मिनिट्स आहे पण मला टोटल व्हॅल्यू डिग्रीमध्येच पाहिजे असेल. थिटा हा डिग्रीमध्ये पाहिजे असेल तर काय करायचं. फॉर एक्झाम्पल इथे 75 डिग्री आलं होतं ते राहू द्या. तर प्लस करा 45 मिनिट्स आहे. सो 45 मिनिट्सला 60ने जर तुम्ही डिवाइड केलं तर तुमचं जे येणारा आन्सर आहे ते कशात मिळणार आहे तुम्हाला टोटली डिग्रीमध्ये. तो इथे होईल 75 डिग्री प्लस 45 मिनिट्सला जर 60ने डिवाइड केलं तर काय होतं आहे बघा 0.75. सो फायनल आन्सर इज 75.75 डिग्री. ठीक आहे. सो 75 डिग्री अँड 45 मिनिट्स हे पण आन्सर करेक्ट आहे आणि 75.75 डिग्री हे पण आन्सर करेक्ट आहे. 0.75 कसं आलं आपण काय केलं होतं रे या 45 मिनिट्सला 60ने डिवाइड केलं तर मिनिट्सचं कन्वर्जन कशात होऊन गेलं डिग्रीमध्ये होऊन गेलं. ठीक आहे. चला आता आपण काही व्हॅल्यूज टॅनच्या बघून घेऊ. सपोज माझ्याकडे दिलेलं आहे लेट्स से टॅन थिटा इज इक्वल टू 0.8147. ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला थिटा शोधण्यासाठी टॅन इन्व्हर्स ऑफ 0.8141ला नॅचरल टॅनच्या टेबलमध्ये सर्च करायचं आहे. चला करू मग. हे बघा आता मी इथे नॅचरल टँजंट्सच्या टेबलमध्ये आलेलो आहे. दिसते तुम्हाला. या नॅचरल टँजंटच्या टेबलमध्ये मला 0.8141 शोधायचं आहे. तर बघा कुठे सापडत आहे. इथे आहे 0.08
पुढे गेला तर 0.1763, पुढे बघा 0.2, त्याच्यानंतर इकडे 0.3, 0.4, असं 0.6 आणि हे इथे आलेलं आहे बघा 0.8च्या व्हॅल्यू दिसत आहे मला. आता काय करायचं आहे, माझी रिक्वायरमेंट आहे 0.8141 शोधायची. बघा कुठे दिसतंय का, तर इथे 0.8127 आहे किंवा 0.8156 आहे, पण 0.8141 नाही आहे. मग काय करणार मी, 0.8141पेक्षा जी छोटी व्हॅल्यू असणार आहे तिला कन्सिडर करणार आहे. मग ती छोटी व्हॅल्यू कोणती आहे, ही आहे बघा 0.8127. मी याला मार्क करून घेतो आहे 0.8127. किती डिग्री किती मिनिट्सचे अंडर आहे, तर हे 39 डिग्री आणि जर तुम्ही वर बघितलं तर 6 मिनिट्स और 0.1 डिग्रीच्या अंडर आहे. ठीक आहे, 6 मिनिट्स और 0.1 डिग्री. तर मी लिहून घेतो आहे 0.8127 इन 39 डिग्री. सो 0.8127 इट इज ऑब्झर्व्ड इन 39 डिग्री अँड 6 मिनिट्स. ओके, आता बघा माझी रिक्वायरमेंट काय होती 8141, मला काय मिळतं आहे 8127. सो या दोन डिजिटमध्ये डिफरन्स कितीचा आहे रे. ठीक आहे, जर तुम्ही हा डिफरन्स चेक केला तर तो तुम्हाला सापडेल 14चा. ठीक आहे, सो डिफरन्स किती आहे 8141 आणि 8127मध्ये 14चा. मग मी काय करतो, 14चा मीन डिफरन्स कुठे आहे बघा, इथेच बघा या 39 डिग्रीमध्ये 14 हा मीन डिफरन्स कुठे सापडतो आहे का, नाही. मला आयदर 5 दिसतं आहे, हे बघा 5 दिसतं आहे, 10 दिसतं आहे, 15 दिसतं आहे. मग मी काय करेल 14च्या नियर अबाउट जाणारी व्हॅल्यू आहे 15, म्हणून 15 हा किती मिनटाच्या अंडर आहे ते बघतो आहे. सो 15 जर तुम्ही शोधलं तर तो तुम्हाला सापडतो आहे 3 मिनिट्सच्या अंडर. किती मिनिट्सच्या अंडर, 3 मिनिट्सच्या अंडर. म्हणून मी इथे 3 मिनिट्स ॲड करून घेणार आहे. सो 6 मिनिट्स प्लस 3 मिनिट्स दॅट इज 9 मिनिट्स. सो माय आन्सर इज 39 डिग्री अँड 9 मिनिट्स. ठीक आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर या 9 मिनिट्सला 60ने डिवाइड करा, तुम्हाला तुमचा आन्सर इन टर्म्स ऑफ डिग्री मिळून जाईल. चालेल, आता आपण थोडंसं पुढे जाऊया. लेट से मी आणखी एक अँगल तुम्हाला घेऊन दाखवत आहे. फॉर एक्झाम्पल लेट से tan थीटा इज इक्वल टू 2.1718. ठीक आहे, अशी एक मला व्हॅल्यू दिलेली आहे. सो ऑब्वियसली थीटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 2.1718 होईल, है ना. चला याला सर्च करूया. मी परत लॉग टेबलमध्ये जातो आहे. तर मी नॅचरल टँजंट्सच्या टेबलमध्ये आलेलो आहे. इथे मला सर्च करायचं आहे 2.1718. तर इथे बघा स्टार्ट झालेलं आहे 46 डिग्रीमध्ये 1.0355, पुढे 50 डिग्रीमध्ये 1.19, 55मध्ये 1.42. असं जर पुढे गेलं तर हे बघा इथनं 2 दिसतंय सुरू झालेलं 64 डिग्रीच्या थोडंसं वर, म्हणजे 63 डिग्रीला. हे बघा इकडे 2.0057 आहे ना. सो इथे बघा माझी रिक्वायरमेंट 2.1618 आहे का, सॉरी 1718 आहे का. सो 1718 2.1445 आहे, 2.1543 आहे, 1642 आहे, 1742 आहे. 1718 नाही आहे, पण 1718पेक्षा हायर व्हॅल्यू कोण आहे 1742. अच्छा, आपण हायर व्हॅल्यू घेणार नाही, आपण कुठली व्हॅल्यू घेणार, लोअर व्हॅल्यू. लोअर व्हॅल्यू कोणती अवेलेबल आहे 1642. सो दिस इज 2.1642. मी याला मार्क करून घेतो आहे 1642ला. सो किती डिग्री किती मिनिट्समध्ये 65 डिग्री अँड 12 मिनिट्स किंवा 0.2 डिग्रीमध्ये चालायचं. मग आपण लिहून घेऊया 65 डिग्री अँड 12 मिनिट्स. सो 2.1642 is observed in 65 डिग्री अँड 12 मिनिट्स. ओके, आता बघा माझी रिक्वायरमेंट होती 1718ची, दिसते तुम्हाला 1718. मिळालं काय 1642. कितीचा डिफरन्स आहे 76चा. मग काय करणार, इथे जो 76चा डिफरन्स आलेला आहे तो या 65 डिग्रीमध्ये पुढे मीन डिफरन्सच्या टेबलमध्ये बघणार. सो 65 डिग्रीमध्ये मी इथे पुढे आलेलो आहे आणि इथे मला 76चा डिफरन्स कुठे दिसतोय का, नाही आहे. एकतर 68 आहे किंवा मग 85 आहे. तर मी काय करणार आहे 68 व्हॅल्यूला सर्च करणार आहे किती मिनिट्सच्या अंडर आहे. जर तुम्ही बघितलं तर 68 व्हॅल्यू ही 4 मिनिट्सच्या अंडर आहे.
तर मी काय करणार आहे 4 मिनिट्सचे माझ्या डिग्रीजमध्ये ॲड करून घेणार आहे. सो 65 डिग्रीज अँड 12 मिनिट्स आलं होतं, तर इथे मी काय करून घेईल 4 मिनिट्स ॲड करून घेईल. सो काय होणार आता 65 डिग्री अँड 16 मिनिट्स. दिस इज माय आन्सर. सो 65 डिग्री 16 मिनिट इज माय आन्सर. लक्षात ठेवा बेटा, जेव्हा जेव्हा साईन आणि टॅनच्या तुम्हाला थिटा शोधायचे आहे त्यावेळेस मीन डिफरन्समधल्या व्हॅल्यू या प्लस कराव्या लागतील. आणि आपण ऑलरेडी मी जसं बोललो आहे की कॉसची व्हॅल्यू असेल तर त्या केसमध्ये मीन डिफरन्स हा मायनस करावा लागेल. चला आता लगेच आपण कॉस थिटा शोधून घेऊ. सपोज मला दिलेला आहे कॉस थिटा इज इक्वल टू लेट्स से 0.1774. ओके, चला शोधूया कॉसच्या टेबलमध्ये. हे बघा, मी इथे नॅचरल कोझाईनच्या टेबलमध्ये आलेलो आहे. आता बघा, मला काय शोधायचं आहे 0.1774. मग आहे का कुठे 0.1774? हे बघा, पहिल्या टेबलमध्ये तो कुठेच दिसत नाही आहे मला, सेकंड टेबलमध्ये दिसतो आहे. कुठे आहे कुठे आहे 0.1774. तर इथे 1736 आहे, 1754 आहे, 1771 आहे किंवा 1788 आहे. आता जर तुम्ही बघितलं 1774 त्याच्यापेक्षा छोटी व्हॅल्यू अवेलेबल आहे 1771. समजा 1774 असतं तर मग काही इश्यूज नव्हता. आपण हे डिग्री मोजले असते, कुठल्या डिग्रीच्या अंडर मला फाइंड होत आहे आणि कुठल्या मिनिट्सच्या अंडर फाइंड होत आहे, डायरेक्ट व्हॅल्यू काढली असती, पण ती आता मिळत नाही आहे. सो लेट से 1774 मध्ये 1771 हा डिजिट छोटा आहे, त्याच्यामुळे मी ह्याला कन्सिडर करणार. सो आधी मी मार्क करून घेतो आहे 1771. सो 1771 मला कुठे सापडतो आहे 79 डिग्री अँड 48 मिनिट्स और 0.8 डिग्री. सो मी लिहून घेतो आहे 0.1771 इज इन अंडर 79 डिग्री अँड 48 मिनिट्स. सो 0.1771 इट इज फाउंड इन 79 डिग्री अँड 48 मिनिट्स. आता बघा 1774 आणि 1771 मध्ये कितीचा डिफरन्स मिळतोय रे? इथे क्लिअर कटच दिसतंय, इथे डिफरन्स आहे फक्त 3चा. म्हणून तुम्ही काय करा, या 79 डिग्री अँड 48 मिनिट्सचा हा जो रो होता 79 डिग्रीचा, याच्यामध्ये 3 मिनिट्सचा मीन डिफरन्स कुठल्या मिनिटाच्या अंडर सापडतोय ते बघा. हे बघा 3 मिनिटाचा 3 हा मीन डिफरन्स सापडतो आहे एका मिनिटामध्ये. म्हणून मी काय करणार, आता कॉस थिटा असल्यामुळे इथे लिहून घेणार 1 मिनिट विच आय हॅव फाउंड इन मीन डिफरन्स ऑफ 3. सो 1 मिनिट. आता कॉस थिटा काढत असल्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची, इथे मीन डिफरन्सची व्हॅल्यू मायनस करायची. सो माय आन्सर इज 79 डिग्री अँड 47 मिनिट्स. ओके, इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट दिस व्हॅल्यू कम्प्लिटली इन टू डिग्री सो इट्स ऑल्सो फाईन. 79 डिग्री प्लस 47 मिनिट्सला 60 ने डिवाइड करा, तुम्हाला व्हॅल्यू मिळत आहे 0.78. सो 79 डिग्री प्लस 0.78 इज 79.78 डिग्री. ठीक आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. एक तर तुम्ही 79 डिग्री 47 मिनिट्समध्ये ठेवा, दॅट इज ऑल्सो ॲब्सोल्युटली फाईन. ऑर इफ यू नीड टू फाइंड इट इन टर्म्स ऑफ डिग्रीज ओनली, स्टील 79.78 डिग्री इज ऑल्सो युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. आपण आणखी एक कॉसची व्हॅल्यू काढून घेऊ आणि इथे हा आपला व्हिडिओ संपतो आहे. सो लेट से मला काढायचं आहे कॉस थिटा इज इक्वल टू 0.4338. ठीक आहे. चला शोधूया कॉसच्या टेबलमध्ये. मी परत नॅचरल कोझाईनमध्ये आलेलो आहे. ठीक आहे. काय शोधायचं आहे मला 0.4338. बघा कुठे दिसतं आहे 0.4338. हे बघा इथे 4384 आहे, 434338, 4352, 4337 आहे, 0.4337 आहे आणि हायर व्हॅल्यू 4352 आहे. मी नेहमी लोअर व्हॅल्यू बघणार आहे म्हणून 4337. सो मार्क करून घेतो आहे. सो हा नंबर बघा 4337 मी मार्क केलेला आहे, विच इज फाउंड अंडर 64 डिग्री अँड 18 मिनिट्स और 0.3 डिग्री. ठीक आहे. सो 4337. सो 0.4337 इट इज फाउंड अंडर किती डिग्री किती मिनिटमध्ये 64 डिग्री अँड 18 मिनिट्समध्ये. एकतर तुम्ही आता बघा 4338 आणि 4337 खूप काही डिफरन्स नाही आहे, तर हीच व्हॅल्यू फायनल कन्सिडर करू शकता. अदरवाईज तुम्हाला एक
1चा मीन डिफरन्स शोधावा लागेल. तर बघा बरं इथे 1चा मीन डिफरन्स शोधू. आहे का 1? नाही आहे. 3 आहे आणि 3चा जो मीन आहे तो 1 मिनिटच्या अंडर आहे. त्याच्यामुळे तुम्ही हवं तर 1 मिनिट इथनं काय करायला पाहिजे, मायनस करायला पाहिजे. सो युअर फायनल आन्सर वुड बी 64 डिग्री अँड 17 मिनिट्स. ओके. सपोज ही व्हॅल्यू तुम्हाला पूर्णतः डिग्रीमध्ये पाहिजे असेल तर काय करा, 64ला आहे तसंच ठेवा. सो इट इज 64 डिग्री प्लस 17 मिनिट्सला 60ने डिव्हाइड करून घ्या. तुमचा आन्सर काय येईल, 64.28 डिग्री. ठीक आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. सो आय होप या व्हिडिओमध्ये तुम्हाला साइन थिटा, कॉस थिटा किंवा टॅन थिटाची एखादी व्हॅल्यू दिलेली असेल आणि त्याच्यावरनं तो थिटा काय आहे हे जर शोधायचं असेल तर ते लॉग टेबलवरनं कसं शोधायचं हे निश्चितपणे कळलेलं असेल. ठीक आहे. सो भेटूया आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये.